पायी पायी माणसं चालली आणि काय अडचण आहे का? गाड्या घेऊन अडचण होती म्हणून सांगितलं की गाड्या मैदानाला लावा, आणि आजही पोरांना सांगतो गाड्या मैदानाला लावा. गाड्यामुळे पॅक होईल तर मुंबई जाम होईल. काल जाम झाली आपण मोकळं केलं. मला पाहिजे अंमलबजावणी. मी कोणाच्या शब्दावर आश्वासनावर उपोषण मागे घेणार नाही. फक्त पुन्हा एकदा सांगतो, तुमची आडामोठी भूमिका अकराच ताळेपणा मुख्यमंत्र्यांनी थांबवा. पोराला फक्त माझ्या बोर्ड लागता कामा नये हे मात्र तुम्ही समजून घ्या. पुन्हा राज्य अस्थिर करू नका हे ध्यानात ठेवा. राज्य जर अस्थिर झालं रे बाबा तर जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही मुंबईचा विचार करता तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे खूप मोठं आहे. लोकसंख्येनं, महसूलनं, संख्येनं सुद्धा आणि राजकारणासाठी सुद्धा. नुसती मुंबई तुमची नाहीये. तुमच्या मुंबईनं तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने केले. अशी दुरी निर्माण करू नका देवेंद्र फडणवीस. मुंबई मही त्याचा मान नाही जनगण. ते प्रश्नच मला विचारू नका. पाठिंबा देत नाही तर मग व्यासपीठावर बसले. सत्ताधारी व्यासपीठावर आले. आता सगळे आमदार, खासदार, मंत्री बी. तुम्हाला नाही कळायचे जावं, खरंच नाही कळायचे. देवेंद्र फडणवीस वाटतं मी काय डावाड्या, पण तेव्हा सगळं बुज बसल ना. देवेंद्र फडणवीस वाटणार आहे हे गावडं विचित्र आहे. हे पोट सोपं आहे. आणखी लई काही काही बिचाऱ्यांना नाही येत आहे तिथे. ते जरी त्यांना म्हणता येत नसलं महाविकास आघाडी किंवा महायुतीला ओबीसीतून आरक्षणाचा विषय. आम्हाला मराठीला पक्का माहिती, आम्ही त्यांना निवडून आणलेलं आहे गरीब मराठी. ते वळवळच करू शकत नाही. त्यामुळे दोन्ही इथं बसले. आता फक्त 25-26 जण येऊन गेले खासदार, आमदार, खासदार मध्ये ते सगळ्या पक्षाचे आहेत आणि सत्तेत ते. त्याचं टेन्शन नाहीये मला. मला टेन्शन याचं आहे, गोर गरिबांना फडणवीस का अडवतो? काय मिळणार आहे राज्य अस्थिर करून? सत्ता पुन्हा मिळणार आहे? गेलीच म्हणून समजा. कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा. मराठीचा वाटा आता गेला. मुंबई थोडी आहे, राज्य लय मोठं आहे क्षेत्रफळानं. सगळ्यात बाबतीत राजकीय क्षेत्रफळ, महसुली संख्येचं ती भ्रम काढून टाका लवकर. अरे मग तेच सांगतो ना, आधी देवेंद्र फडणवीस काम करून देत नाही कोणाला. ना उपमुख्यमंत्र्याला करून देतो तो नाही, ना मंत्र्याला करून देतो, ना भाजपमधल्या मंत्र्यांना करून देतो. आणि त्याच्या एकट्यामुळं, कारण त्याला कसं आहे, त्याला समाज संपला तरी चालतो, पण त्याचं वजन दिल्लीत राहिलं पाहिजे असं आहे. आता गोर गरिबाला त्रास दिलं, दिल्लीत वजन राहील कसं? दिल्लीत वजन राहील कसं? त्याला पुन्हा वाटत असेल की मीच पुन्हा आलो, पण मराठीनेच आणलं. ते ध्यानात नाही. पुन्हा तुला सत्तेवर मराठीने आणलं. आणि तुला वाटत असेल मी हडून आणून कार्यक्रम करीन, हल्ला करायला प्राण घातक. ते डोक्यातला काढून टाकल्याला बरं राहील. कारण प्रत्येक वेळेस लोक नुसते मार सुद्धा खात नसते. मग कारण आम्ही संयमी, आम्ही काय जन्म तुमचा मार खायला, आमच्या आईला आणलं राहू. तुमच्या आईला आणलं तुम्ही नाही बोलणार माय असं का? तुमचा तो माईक, तो तुमचा बूम माय डोक्यात घालता. त्या पत्रकाराला तुमच्या आईची माया नाही का तुम्हाला? तशी माया आईची मला माया आहे ना. बार बार स्वप्न नसतं आणि ते स्वप्न बघू नये. पुन्हा खाली गेल्याला कधीच वर येता येणार नाही फडणवीसांना. एकदा राजकीय करिअर मधून खाली गेला. माझी शेवटची विनंती आहे,
तुम्ही आमच्या हक्काचा ओबीसीतला आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करा, तिन्ही गॅजेट लागू करा, तिन्ही गॅजेट याची अंमलबजावणी